दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती। आज आपण एक विलक्षण प्रवास अनुभवणार आहोत। प्रवास संघर्षाचा, प्रवास ध्येयाचा, प्रवास ज्ञानदानाचा, प्रवास सरस्वतीच्या उपासकाचा, प्रवास एका दशकपूर्तीचा, अर्थात एका गुरुकुलाच्या स्थापनेपासून दशकपूर्तीपर्यंतचा प्रवास। मी सांगतो आहे तो गुरु चैतन्य अकॅडमीच्या दशकपूर्तीचा प्रवास। तर गुरु चैतन्य, गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे शिक्षक, ज्ञान देणारा, आणि ते ज्ञान दिल्यानंतर विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर जे चैतन्य निर्माण होतं, अशी आमची गुरु चैतन्य अकॅडमी। प्रतिकूल स्थिती असताना जो मात वाढतो आहे, पिंपळा परी त्या रुजणे मी जमेल का ते बघतो। ज्येष्ठ गजलकार इलाही जमादारांच्या या ओळी प्राध्यापक अजित रंगनाथ गमे सरांच्या आयुष्याचा संघर्ष आणि सार सांगणारे आहेत। तर गुरु चैतन्य अकॅडमीची सुरुवात पुणे येथील बिबीवाडी या भागात सुरुवात झाली। पहिली शाखा बिबीवाडी येथे, त्यानंतर आम्ही सातार रोड, कोंढवा, वडगाव असा अकॅडमीचा विस्तार इंजिनिअरिंग क्लासेस थ्रू वाढत गेला। प्रथमतः आम्ही इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये आलो। इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये अनेक सहकारी माझ्याबरोबर होते। अशा 4 सेंटरला आम्ही इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असे विषय फर्स्ट इयर टू म्हणजे FE, SC, TE आणि BE अशी इंजिनिअरिंग क्लासेसचे सुरुवात झाली। म्हणजे आज मी जी काही गुरु चैतन्य अकॅडमीची सुरुवात करू शकलो, याच्यामागे शिक्षकांचाच हात आहे। म्हणजे माझे जर शिक्षण जर बघितले, त्याच्यामध्ये शिक्षकांचा फार महत्त्वाचा रोल आहे आणि शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल करू शकतो। त्यामुळे मला वाटलं शिक्षक होऊन या क्षेत्रात येऊन आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो। नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिथे शिक्षणाचा अभाव अगदी पावलोपावली जाणवतो, अशा छोट्याशा खेड्यातून शिक्षणाची कास धरत पुण्याच्या शिक्षण पंढरीत येऊन स्थिरावलेल्या प्राध्यापक अजित गमे सरांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी असाच आहे। परिस्थिती दयनीय, त्यामुळे राहण्या खाण्याची आबाळ असणाऱ्या या संघर्ष योद्ध्याला सुरुवातीच्या दिवसात पुण्याच्या झोपडपट्टीत आश्रय घ्यावा लागला। असं म्हणतात की हिरा मातीत मिसळला तरी तो त्याचे मूल्य कधीही हरवत नाही। झोपडपट्टीत राहूनही प्राध्यापक अजित गमे यांच्या ध्येयवादी विचारांचा पाया एवढा मजबूत होता की तेथील वातावरणाचा त्यांच्यावर कुठलाही विपरीत परिणाम झाला नाही। शिक्षणाची भूक प्रचंड होती, त्यामुळे पोटाच्या भुकेवर त्यांनी सहजच मात केली। पुणे विद्यापीठातील कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत आपल्या एक वेळेच्या जेवणाची भ्रांत त्यांनी दूर केली आणि गरजेसाठी सुरू केले ते शिक्षणदानाचे पवित्र कार्य। पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना सरांनी आवडीचा गणित हाच विषय अभ्यासासाठी निवडला आणि त्यामध्ये कौशल्य प्राप्त केले। गावाकडच्या प्राथमिक शाळेत इयत्ता 3री पर्यंत साधे बोलताही न येणाऱ्या गमे सरांवर तेथील शिक्षकांनी जे संस्कार केले, त्यातूनच शिक्षकांप्रती प्रचंड विश्वास आणि आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला। त्याचाच परिणाम की गमे सरांनी आयुष्यात केवळ आणि केवळ शिक्षकच व्हायचे हे मनाशी पक्के केले। अनेक विद्यालयात त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले। गणित हा तसा सर्वसामान्यतः रटाळ वाटणारा विषय, परंतु सरांची वाणी एवढी समृद्ध की ज्यांना गणितात रुची नव्हती त्यांना देखील सरांनी गणिताची अशी काही गोडी लावली की पुढे ते विद्यार्थी गणितामध्ये पारंगत झाले। गणित म्हणजे फक्त आकडेमोड, समीकरण किंवा सूत्र नाहीत, तर ती समजून घेण्याची एक कला आहे। या महान विचारांना धरून आज आपण सर्व एका असामान्य प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहोत। तो प्रवास म्हणजे प्राध्यापक गमे यांनी सुरू केलेल्या गुरु चैतन्य अकॅडमीच्या दशकपूर्तीच्या अविरत प्रयत्नांचा। आज आपण अशा संस्थेचा गौरव करत आहोत ज्याने केवळ शिक्षणाचं नवं परिमाण दिलं नाही, तर गणिताला आयुष्याचा एक सुंदर भाग बनवलं।
तर गुरु चैतन्य अकॅडमीचा हा प्रवास इतकासा सोपा नव्हता. सुरुवात करताना इन्फ्रास्ट्रक्चरपासून ॲडव्हर्टाईजपासून खूप प्रॉब्लेम अडथळे येत गेले. पण आम्ही त्याच्यावरती मात करण्यासाठी एक टीचरची टीमचा एक सपोर्ट आणि मी घेत असलेले एफर्ट्स, विवेवाडीतील आम्हाला जी मिळालेला एरिया होता तिथे आम्हाला दुगाड सरांचं पण सहकार्य लाभलं. तर अकॅडमीची सुरुवात होताना बरेचसे अडथळे येत गेले. तर त्यामध्ये सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर त्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी खूप मला मदत केली. विद्यार्थ्यांच्याच आईवडिलांनी मला ती जागा जी आहे ती मिळवून दिली. ती जी जागा होती बिबेवाडीतली माझ्याच विद्यार्थ्यांच्या वडिलांनी मला ती अवेलेबल करून दिली. त्यामुळे थोडंसं मला सुरुवातीला सोपं गेलं आणि तिथूनच गुरु चैतन्य अकॅडमीची खरी सुरुवात झाली. आणि त्या भागामध्ये आम्ही इंजिनिअरिंग क्लासेस हे चालू केले. तर अकॅडमीच्या या प्रवासात सुरुवातीला जर बघितलं तर 1-2 विद्यार्थी होते. म्हणजे मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 चालू केलं तर त्यावेळेस बॅकलॉगचे विद्यार्थी होते. अक्षरशः 2 विद्यार्थ्यापासून चालू केलं आणि त्या 2 विद्यार्थ्यांसाठी मी सांगवी एरियातून यायचो. म्हणजे जर त्यावेळेस जर बघितला प्रवास माझा तर 2 विद्यार्थी 16 + 16 32 किलोमीटर्स. म्हणजे मला सुरुवातीचे 1-2 वर्ष माझं आर्थिक बजेटच कोलमडलेलं होतं. गुरु चैतन्य अकॅडमीची स्थापना 2014 साली प्राध्यापक अजित रंगनाथ गमे सरांच्या दूरदृष्टीमुळे झाली. नगर जिल्ह्यातील एका लहानशा गावात जन्मलेला मुलगा, ज्याने पुण्यात शिक्षणासाठी येऊन अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला. एका टिफिनमधून 2 मित्रांनी जेवण केलं, झोपडपट्टीत दिवस काढले आणि विद्यापीठाच्या कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत आपल्या शिक्षणाचा भार स्वतःच उचलत जीवनावश्यक खर्च भागवले. एक उत्कृष्ट शिक्षक व दिशा दाखवणारे व्यक्तिमत्व म्हणून सरांची आज सर्व विद्यार्थ्यांमध्ये ओळख आहे. संकल्प ठाम असेल तर यशाचा मार्ग आपोआप सापडतो. या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गमे सर. पण त्यांचं स्वप्न केवळ स्वतःच्या यशापुरतं मर्यादित नव्हतं. ते गणित प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेता यावं, याचा आनंद घ्यावा म्हणून त्यांनी गुरु चैतन्य अकॅडमीची स्थापना केली. प्राध्यापक गमे सरांच्या आयुष्यावर गोंदवलेकर महाराजांच्या तत्वज्ञान आणि अध्यात्माचा प्रचंड पगडा असल्याने अकॅडमीला सरांनी गुरु चैतन्य हेच नाव दिले. अत्यंत छोट्या जागेत सुरू झालेल्या अकॅडमीचे आज विस्तृत स्वरूप झाले आणि आज तिचं मुख्य केंद्र लँडमार्क सेंटर सिटी प्राईड मल्टिप्लेक्स समोर सातारा रोड येथे आहे. शिवाय नवी सांगवी येथे एक शाखा देखील आहे. अगदी छोट्या जागेपासून सुरू झालेला हा क्लास आज शहरातील विविध भागात विस्तारत आहे. या 10 वर्षात अकॅडमीने 3000हून अधिक विद्यार्थ्यांना गणिताचं जादुई ज्ञान दिलं आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजही कितीही जुना विद्यार्थी भेटला तरी सरांनी चुकलेल्या वाटेवरून यशाचं गणित कसं सोडवून दिलं हे तो कधीही विसरत नाही. आणि बरेचसे विद्यार्थी असे होते की इयर ड्रॉप होते. म्हणजे त्यांचे 1-1, 2-2 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये वाया जात होते आणि ते मला दिसत होतं. ती मला तळमळ ते क्लासेस थ्रू मी अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो हे मला जाणवलं आणि त्यामुळे मी इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये आपल्याला अजून पुढे क्लासची वाटचाल करायची असं ठरवलं. सुरुवातीला क्लासमध्ये आपण चॉकबोर्ड वापरायचो. जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली आपण अपस्किल अपग्रेड होत गेलो. कारण आजही आपल्या क्लासेसमध्ये डिजिटल बोर्ड वापरले जातात जेणेकरून मुलांना क्लाउड बेस्ड नोट्स मिळतात. मी ज्यावेळेस बोर्डवरती लिहितो ते बोर्ड्सवरच्या नोट्स त्यांना त्यांच्या मोबाईल थ्रू लॅपटॉप थ्रू ॲक्सेस डायरेक्टली मिळतात आणि प्रत्येक लेक्चर आपण गुरु चैतन्य अकॅडमीच्या ॲपवरती इमिजिएटली अवेलेबल करतो. जेणेकरून विद्यार्थी संख्या जरी वाढलेली असेल तरी माझं लक्ष हे पर्सनल अटेन्शन आहेतच आणि ते मुलं रिपीटेडली त्या व्हिडिओज बघू शकतात, नोट्स बघू शकतात. त्यामुळं जरी संख्या क्लासमध्ये वाढत गेली तर कुठल्याही विद्यार्थ्यावर पर्सनल अटेन्शन हे राहिलेलंच आहे आणि ते त्याच्यावरती रिझल्टवरती परिणाम काही होत नाही. म्हणजे जे आमचे रिझल्ट ऑलरेडी टॉपचे रिझल्ट आहे ते रिझल्ट आपण असेच देत आहोत. गुरु चैतन्य अकॅडमी नेहमीच आधुनिक शिक्षण पद्धतींसाठी ओळखली जाते. त्यातील काही उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल बोर्डद्वारे अध्यापन, क्लाउड बेस्ड नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर्ससाठी मोबाईल ॲप, CET, JEEसाठी सॉफ्टवेअर आधारित चाचण्या, बायोमेट्रिक अटेंडन्स,
मॅथ्स गुरु पॅटर्न आणि मॅथ्स गुरु टेस्ट सिरीज यांसारखी विशेष उपक्रम अकॅडमीची शिकवणी अधिक परिणामकारक बनवतात. अकॅडमीमध्ये शेकडो विद्यार्थी असूनही प्रत्येक विद्यार्थ्यांसोबतचा 1-to-1 कनेक्शन ही संस्थेची खरी ओळख आहे. डाऊट क्लिअरिंग काउंटर, प्रॅक्टिस सेशन्स आणि लास्ट मिनिट रिव्हिजन कोर्सेस हे उपक्रम विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अंतिम क्षणीही योग्य मार्गदर्शन देतात. गुरु चैतन्य अकॅडमीचे निकाल प्रत्येक वर्षी नवे विक्रम गाठतात. MHT CET परीक्षेत 100% मिळवणारे विद्यार्थी, बोर्ड परीक्षांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थी, JEE ॲडव्हान्स पात्र होणारे अनेक विद्यार्थी, त्याचबरोबर अतिरिक्त उपक्रम या योजनेअंतर्गत शैक्षणिक यशाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही अकॅडमीचा अधिक भर आहे. गुरु चैतन्य अकॅडमीमध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी आजही मला तेवढाच कनेक्ट आहे आणि तो माझ्या इथून शिक्षण घेतल्यानंतर ॲब्रॉडला जाऊन एज्युकेशन घेतोय, वेगवेगळ्या क्षेत्रात जातोय, तरी तो मला आजही कनेक्ट आहे. याचे कारण काय? याचे कारण एवढंच का मी प्रत्येक विद्यार्थ्याला एकदम त्याच्या प्रोग्रेससाठी 1-to-1 सुद्धा तेवढंच लक्ष देतो आणि त्याला फेस झालेले प्रॉब्लेम्स म्हणजे नॉट ओन्ली अकॅडमिक, अदर दॅन अकॅडमिक, त्याचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, त्याला येणारा वेगवेगळ्या गोष्टीतून प्रेशर असेल, तर तेवढं माझं बॉन्डिंग प्रत्येक विद्यार्थ्याशी आहे. अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज असतील, इनडोअर गेम्स असतील, आउटडोअर गेम्स असतील, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळं मुलांची बॉन्डिंग आणि त्यांचा अभ्यासातला रस वाढत चालला आहे. म्हणूनच आमची टॅगलाईन आहे, गणित झाले सोपे आणि रिझल्ट बोलता आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर असेच विद्यार्थी आम्हाला कनेक्ट होत चालले आहे आणि ते क्लासला कधीही विसरत नाही. सरांची अकॅडमी ही क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करते. त्याचबरोबर स्केच कॉम्पिटिशन्स, कुकिंग कॉम्पिटिशन्स, ट्रॅडिशनल डे आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये विद्यार्थ्यांना विविध अंगांनी व्यक्त होण्याची अकॅडमी संधी देत असते. पालकांच्या मते गुरु चैतन्य अकॅडमी ही केवळ एक शिकवणी नव्हे, तर एक विश्वासार्ह कुटुंब आहे, जिथे त्यांच्या मुलांचे भविष्य एक सुडोल आकार घेत आहे. संस्थेचा गणित सर्वांसाठी सोपं आणि आनंददायक बनवण्याचा दृष्टिकोन भविष्य काळातही कायम राहील. गुरु चैतन्य अकॅडमीला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. 10 वर्ष पूर्ण झाले तेवढीच आमची जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थी संख्या वाढत चालली आहे आणि अकॅडमीला एक योग्य रिझल्ट हा कंटिन्यू ठेवायचा आहे आणि तेवढंच उंची गाठायची आहे. अकॅडमीचं पुढचं जे उद्दिष्ट असणार आहे, विद्यार्थ्यांना आम्हाला अंडर वन रूफ एज्युकेशन देताना त्यांना फेस होणारे प्रॉब्लेम, लायब्ररी असेल, त्यांना बाकीच्या फॅसिलिटी असेल, तर अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी त्यांना जर अवेलेबल करून आम्ही देऊ शकलो तर त्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यातून त्यांच्या अभ्यासाकडे फोकस वाढेल. तर आमचं उद्दिष्ट जे असणार आहे ते मुलांच्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण, म्हणजे आजही विद्यार्थी केंद्रित शिक्षणामुळेच आपली क्लास हा पुढे चालला आहे. त्याचं कारण एवढंच की प्रत्येक मुलाचं सजेशन या क्लासमध्ये कन्सिडर केलं जातं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा क्लासेसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यामधलं नातं हे जपलं जात नाही. म्हणजे आजकाल विद्यार्थ्यांना एक ॲटमॉस्फिअर जे आहे ते थोडंसं फ्रेंडली ॲटमॉस्फिअर देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे हे शिक्षक माझे, मला काही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना जाऊन विचारू शकतो. तर माझं विद्यार्थ्यांशी जे बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगमुळं विद्यार्थी मला कुठल्याही क्षणाला कुठलाही प्रश्न विचारू शकतात आणि मी विद्यार्थ्यांना शिकवताना एक 10 वेळेस विचार करतो की मी बोलल्यानंतर त्याच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो. गुरु चैतन्य अकॅडमीच्या प्रवासामध्ये असे खूप इन्सिडेंट आले ज्यामध्ये ते आपल्याशी मला डिस्कस करू वाटतं आहे. तर इंजिनिअरिंग क्लासेस मी घेत असताना इयर ड्रॉप जो कन्सेप्ट होता, म्हणजे मॅथ्स 2, मॅथ्स 3 असे अवघड विषय, तर 2-2, 3-3 वर्ष मुलांचे वाया जात होते. मला असे विद्यार्थी, एक त्याचं नाव घेऊन इच्छित नाही मी, M1, M2, M3 तिन्ही विषय बॅक होते. त्याचे आईवडील म्हणले होते तू आत्ता इंजिनिअरिंग करू शकत नाही, दुसरं क्षेत्र निवड. मी त्याच्या आईवडिलांना चॅलेंज केलं होतं, नेक्स्ट 3 मंथ्समध्ये M1, M2, M3 हे तिन्ही विषय काढून मी घेऊ शकतो. आणि त्या मुलाचे आश्चर्य म्हणजे तो मुलगा माझ्याशी कोंडवा, बेबीवाडी आणि सातारा रोड तिन्ही सेंटरला अक्षरशः मी त्याला माझ्या गाडीत घेऊन यायचो आणि तिन्ही सेंटरला मी लेक्चर्स करायला लावायचो
आणि त्या मुलाने 1 स्ट्रोक, पुणे युनिव्हर्सिटी एवढं इझी नसतं, पुणे युनिव्हर्सिटीचा त्यांनी M1 M2 M3 1 स्ट्रोकमध्ये तिन्ही विषय काढले. हा एक अनुभव आहे. आणि असे विद्यार्थी आहे जे माझे विद्यार्थी इयर ड्रॉपनंतर याच्यानंतर म्हणजे त्यांना डिप्रेशन आलं होतं, त्यांना लाईफमध्ये कळत नव्हतं की मी काय करूया. पण अशा विद्यार्थ्यांसाठी मी बॅकलॉग बॅचेस चालवल्या. त्यांना सांगितलं होतं तुमच्या पाठीशी कोणी नसेल तर मी आहे. तुमचे आईवडील जरी तुम्हाला म्हणत असेल तू काही करू शकत नाही, तुम्हाला जिथे प्रॉब्लेम येते तिथे गमेश सर तुमच्या पुढे असणार आहे. तर मला असं आठवतं आहे का बीबीवाडीमध्ये मी बॅकलॉगची शाळा हा कन्सेप्ट त्या मुलांना त्यांना सांगितलं आहे, तुम्हाला कॉलेज नसेल तर गुरु चैतन्य अकॅडमी हेच तुमचं कॉलेज, आणि असे शेड्यूल बसून दिले होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट छान आले. आणि आज त्यांना बघितल्यानंतर मला खूप आनंद होतो. ते मोठ्या कंपनीमध्ये छान जॉब करतात आणि ते येऊन भेटल्यानंतर अक्षरशः त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं, माझ्याही डोळ्यात पाणी येतं. असे खूप अनुभव आहे की ज्यामुळं मला ही अकॅडमीची स्थापना केल्यानंतर जे काही अनुभव येत गेले त्याच्यातून मला एक मोटिवेशन मिळत गेलं का मला विद्यार्थ्यांसाठी खूप काही करायचं आहे. तर अजूनही तुम्हाला येणारा काळ दिसणारच आहे का मी अकॅडमीमध्ये काय करतो आहे. आणि आमच्या जे जुने विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असेल त्यांना मी अजूनही सांगेल, तुमच्या लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या तर तुम्ही तो माझ्याशी शेअर करा, मित्रांशी शेअर करा. आयुष्यात आपल्या आउटलेट असलं पाहिजे. बरेचसे सुसाईड वगैरे जे होतात, मी पण माझ्या विद्यार्थ्यांशी बघितलेलं आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर डिप्रेशनमधून त्यांना बाहेर काढलं आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही का आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आउटलेट असलं पाहिजे. आपण एकमेकाशी डिस्कस केलं तर तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स हे फार सोपे असतात सॉल्व करण्यासाठी, पण आपण खूप विचार करतो. तर तुम्हाला आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम आले, नॉट द अकॅडमिक, बाकीच्या प्रॉब्लेमसाठी मी तुमच्याबरोबर असणार आहे. धन्यवाद. शिक्षण म्हणजे फक्त माहिती शिकणं नव्हे तर विचार करण्याची कला शिकणं आहे, असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले आहेत. गुरु चैतन्य अकॅडमीने विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहेत आणि सगळ्यांची मनही जिंकली आहेत. सरांच्या या कठीण प्रवासात त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती ज्योती गमे यांची मोलाची साथ लाभलेली आहे. त्यांचा भूतकाळही सरांच्या भूतकाळा इतकाच संघर्षमय आहे. प्रतिकूल परिस्थितीत गरिबीच्या झळा सोसत शिक्षणाची जिद्द घेऊन त्याही पुण्यात आल्या. विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेच्या आधारेच त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. त्या स्वतः पुणे विद्यापीठातून MSc स्टॅटिस्टिक्स झाल्या आहेत. गेली 10 वर्ष त्या देखील शिक्षणदानाच्या या पवित्र कार्यात सरांच्या सोबतीने कार्यमग्न आहेत. प्रत्येक यशामागे दमदार आत्मविश्वास, त्याग आणि समर्पण याचा संयोग जुळून येणे महत्त्वाचे असते. तो आत्मविश्वास सौभाग्यवती ज्योती गमे यांच्यात संघर्षमय परिस्थितीनेच निर्माण केला होता. त्या लढवय्या आहेत. आज अकॅडमीतील 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची पूर्ण जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली असून बरोबरीनेच अकॅडमीचे प्रशासन आणि आर्थिक नियोजन देखील त्याच सांभाळतात. एक आर्थिक गमे सरांच्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलानं आलेल्या ज्योतिताई या खऱ्या अर्थानं लक्ष्मी स्वरूप झाल्या आहेत. मायसेल्फ ज्योती गमे. मी गुरु चैतन्य अकॅडमीमध्ये 5वी ते 10वीच्या मुलांना गणित हा विषय शिकवते. जसे म्हणतात ना की लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळाला की ती फुलतात. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये त्यांना गणित हा विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवून त्यांची गणिताविषयीची भीती दूर करतो आणि त्यांना चांगले मार्गदर्शन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याचं काम करतो. आमच्याकडे स्टुडंट्सने ॲडमिशन घेतल्यानंतर आम्ही त्याची लेवल टेस्ट घेतो. लेवल टेस्टमध्ये आम्हाला त्याचा परफॉर्मन्स समजतो. परफॉर्मन्स समजल्यानंतर आम्ही त्याला बेसिक गायडन्स करतो आणि ते गायडन्स केल्यामुळे त्याचा पाया भक्कम होतो आणि त्याला नंतर उच्च शिक्षणामध्ये गणिताची कुठेच भीती वाटत नाही आणि त्याचं आयुष्य बदलून जातं. प्राध्यापक अजित गमे यांची मायबाप पंढरीचा पांडुरंग आणि शिर्डीचा साईबाबा यांच्यावर अपार श्रद्धा आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदासू विचारे वेचुकरी. संत तुकोबांच्या या ओवीचा परामर्श सरांच्या ज्ञान साधनेतून दिसून येतो. भगवत संप्रदायाशी नाळ जोडलेल्या गमे परिवाराचा उत्कर्ष हा त्यांच्यावर झालेल्या संस्कारातूनच येतो. उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये या उक्तीप्रमाणे ज्ञानदानाचा अखंड प्रज्वलित असलेला हा ज्ञानयज्ञ दशकपूर्तीचा सोहळा
आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे अविरत सुरू आहे. या प्रवासाचा एक भाग असणं हा प्रत्येकासाठी गौरवाचा विषय आहे. चला, या आनंदाच्या क्षणाचा उत्सव साजरा करताना आणि भविष्याच्या नव्या उंचीसाठी प्रयत्न करत असताना ज्ञानदानाबरोबरच संत सज्जनांची सेवा करणाऱ्या प्राध्यापक अजित गमे यांच्यासाठी एवढंच म्हणावंसं वाटतं की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नव्हे कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. धन्यवाद.